आणि आता आपण थेट जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला. आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आणि त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ. तुम्हा दोघांचंही मी स्वागत करते. आणि अर्थातच पहिला प्रश्न आहे हनुमंतजी तुम्हाला. अत्यंत ठामपणे महाविकास आघाडीने अगदी ठासून सांगितलेलं होतं की आम्ही 17च्या 17 जागांवरती उमेदवार देणार आणि पूर्ण ताकदीने विधान परिषदेमध्ये सुद्धा आम्ही विरोध करणार, आम्ही लढणार. पण असं बघता बघता त्याच्यातले अर्धे हात तर गळून गेलेले आहेत. काय सांगाल याच्याबद्दल? पूर्वीची लोकशाहीसाठी ही खूप गंभीर गोष्ट आहे. सत्ताधाऱ्यांनी एका एका जागेवर आमच्या उमेदवारांनी माघार घ्यावं म्हणून काय केलं हे सर्वश्रुत आहे. तुमच्या माध्यमांच्या प्रतिनिधींनीही अनेक उमेदवारांशी संवाद साधलेला आहे, तिथं घडलेल्या घडामोडी दाखवलेल्या आहेत. पंढरपूरमधून आमचा उमेदवारी आज भरलेले म्हणजे सोलापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जे आदित्य फतेपूरकर होते, त्यांचे जे सूचक होते त्या सूचकांनी स्वतः सही केली होती. ते सूचक त्यांचे 25-30 वर्षापासूनचे स्नेही आहेत, मित्र आहेत, सहकारी राहिलेले आहेत. संध्याकाळपर्यंत ते सांगत होते माझ्यावर खूप दबाव येतोय, त्याच्या रेकॉर्डिंग आहेत फोनच्या. मला त्रास होतोय असं सांगितलं. 3 लोकांकडून मला दबाव आणण्यात येत आहे असं सांगितलं. आणि सकाळी जिल्हाधिकारी महोदयांकडे जाऊन त्यांनी माझी सही नाही असा खोटा तक्रार अर्ज दिला. आमचे आदित्य फतेपूरकर शेवटपर्यंत ठाम होते की चौकशी करा, सही बघा, खरं खोटं करा. पण कलेक्टर महोदयांनी कुठलंही ऐकलं नाही. प्रचंड मोठा दबाव, प्रचंड मोठा त्रास आणि दहशत आमच्या तिथल्या 10 उमेदवार नावांचे सूचक जे होते त्यातले 10वे भोसले म्हणून होते यांच्यावर आली. तसाच प्रकार अनेक ठिकाणी झाला. पोलिसांना वापरलं गेलं. थांबा, ऐका, होऊ द्या. पोलिसांना वापरलं गेलं, पैसा वापरला गेला, धाकदडपशाही वापरली गेली, दहशत वापरली गेली. जिथं उमेदवार मॅनेज होणार नाही, जिथं उमेदवार विकत घेतला जाणार नाही, तिथं प्रशासनाच्या माध्यमातून, जुन्या पोलीस केसेसच्या माध्यमातून काही सूचक जे आहेत त्यांना सुद्धा फोडण्यात आलं, त्यांना सुद्धा विकत घेण्यात आलं. लोकशाही संपवण्याचा हा प्रकार आहे. महानगरपालिका, नगरपालिकामध्ये 1000 पेक्षा जास्त उमेदवार असेच दाबदडपशाही करून बिनविरोध काढण्याचा सरकारचा प्रयत्न होता. तीच हुकुमशाही, तीच गुंडगिरी, तीच दहशत या निवडणुकीमध्ये महायुती सरकारकडून अवलंबण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी निषेध करतो. आणि ज्या उमेदवारांनी माघार घेतली, जे उमेदवार या दडपणाला, आमिषाला बळी पडले, त्यांच्यावर काँग्रेस पक्ष निलंबनाची कारवाई करेल असा सक्त इशारा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष. पण आता हनुमंतजी, आता माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, सर्वसामान्यांच्या वतीने असा एक प्रश्न आहे.